पुणे विमानतळावर शुक्रवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाला अपघात झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे लोहगाव विमानतळाची धावपट्टी तब्बल 9 तास बंद ठेवण्यात आली होती। त्यामुळे पुण्याकडे येणारी आणि येथून उड्डाण करणारी 30हून अधिक विमानं रद्द किंवा वळवण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हवाई दलानं समाज माध्यमांवर ट्विट करत या घटनेची माहिती दिली होती। ताज्या माहितीनुसार धावपट्टीवरील काम पूर्ण झालं असून विमानतळावरील उड्डाण सेवा पुन्हा सुरू करण्यात येते आहे। सकाळी 7 वाजल्यापासून प्रस्थान सेवा सुरू होणार असून आगमन सेवा सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल अशी माहिती मिळते। विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत आज शनिवारी सकाळी ट्विट करून या घटनेची माहिती सर्व संबंधित विमान कंपन्यांना देण्यात आल्याची दिली आहे। त्यामुळे दिवसभरात पुण्यातील हवाई वाहतूक हळूहळू पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।